नमस्कार. डिप्लोमा फर्स्ट इयरच्या कॅप राऊंड 1 मध्ये ज्या विद्यार्थ्यांना 1 नंबरचा ऑप्शन मिळालेला आहे तो ऑटो फ्रीज झालेला आहे असे विद्यार्थी आणि ज्या विद्यार्थ्यांना 2 किंवा 2 पेक्षा जास्तीचा ऑप्शन मिळालेला आहे परंतु त्यांनी फ्रीज ऑप्शन निवडलेला आहे अशा सर्व विद्यार्थ्यांनी 1 ऑगस्ट ते 6 ऑगस्ट पर्यंत कॉलेजला येऊन ॲडमिशन घ्यायचं आहे. तर मग ॲडमिशन घ्यायला जाताना कोणकोणत्या गोष्टी सोबत घेऊन जायच्या आहे, कोणती तयारी करून जायचं आहे त्याविषयी हा व्हिडिओ आहे. बघा, ज्यांना 1 नंबरचा ऑप्शन मिळालेला आहे आणि त्यांची सीट ऑटो फ्रीज झालेली असेल अशा सर्वांनी आणि ज्यांना 2 किंवा 2 पेक्षा जास्तीचा ऑप्शन मिळालेला आहे आणि ती सीट तुम्ही फ्रीज केलेली आहे, सेल्फ व्हेरीफाय करून तुम्ही फ्रीज हा ऑप्शन निवडलेला आहे अशा सर्वांनी 1 ऑगस्ट ते 6 ऑगस्ट पर्यंत दिलेल्या कॉलेजमध्ये जाऊन आपला प्रवेश निश्चित करायचा आहे, प्रवेश घ्यायचा आहे. लक्षात ठेवा. मग याच्यासाठी काय काय तयारी करायची? पहिल्यांदा डॉक्युमेंट्स कोणती लागणार? तुम्ही फॉर्म भरत असताना तुम्ही ज्या गोष्टी अपलोड केलेल्या आहेत अगदी ग्रीवन्स पिरियडपर्यंत 23 जुलैपर्यंत तुम्ही जे जे डॉक्युमेंट्स अपलोड केलेले आहेत ते सर्व ओरिजिनल डॉक्युमेंट्स आणि त्याचा एक झेरॉक्स सेट, 1 किंवा तुम्ही 2 जरी झेरॉक्स सेट ठेवले सोबत तरी काही प्रॉब्लेम नाही आहे. ओरिजिनल डॉक्युमेंट्स कोणते कोणते असतील? कदाचित काही लोकांनी लिव्हिंग सर्टिफिकेट अपलोड केलेलं नसेल, कदाचित काही लोकांनी SSC मार्कशीट जे आहे 10वीचं मार्कशीट आहे ते अपलोड केलेलं नसेल, परंतु लिव्हिंग सर्टिफिकेट आणि मार्कशीट सुद्धा तुम्ही सोबत घेऊन जायचं आहे. सो लिव्हिंग सर्टिफिकेट 10वी पास झाल्याचं किंवा 10वी 12वी जे पण तुम्ही केलेलं असेल ते लेटेस्ट लिव्हिंग सर्टिफिकेट घेऊन जायचं आहे. दुसरी गोष्ट, तुमचं 10वीची मार्कशीट घेऊन जायची आहे. तुम्ही जर 12वी सुद्धा केलेली असेल तर ती मार्कशीट पण तुम्हाला घेऊन जायची आहे. तुमचा जर जातीचा दाखला असेल SC ST OBC EWS SEBC हे सर्व जातीचे दाखले घेऊन जायचे आहेत. तुम्हाला जर नॉन क्रिमिलियर तुम्ही अपलोड केलेलं असेल तर ते ओरिजिनल तुम्ही घेऊन जायचं आहे. त्याचप्रमाणे जर का तुम्ही TFWS म्हणजे ट्युशन फी वेवर स्कीमसाठी अप्लाय केलेलं असेल तर तुमचा उत्पन्नाचा दाखला, लेटेस्ट उत्पन्नाचा दाखला घेऊन जायचा आहे. तुम्ही जर मायनॉरिटीमध्ये असाल, बौद्ध मायनॉरिटी, मुस्लिम मायनॉरिटी किंवा ख्रिश्चन मायनॉरिटी किंवा लिंग्विस्टिक मायनॉरिटीमध्ये असाल तर त्याचा पुरावा म्हणून तुम्ही एक तर तुमचं लिव्हिंग सर्टिफिकेट असेल किंवा तुमचा प्रोफार्मा O असेल तो घेऊन जायचा आहे. अशा प्रकारे जेवढे डॉक्युमेंट्स तुम्ही अपलोड केलेले आहेत त्याचा एक ओरिजिनल सेट आणि 1 किंवा 2 झेरॉक्स सेट तुम्हाला घेऊन जायचे आहे, लक्षात घ्या. त्याच्यानंतर तुमची रिसीट कम एक्नॉलेजमेंट ही तुम्हाला कुठे मिळेल? रिसीट कम एक्नॉलेजमेंट ही असेल तुमचे लॉग इन केल्यानंतर लेफ्ट साईडला रिसीट कम एक्नॉलेजमेंट असते. दुसरं रिसीट तुम्हाला घेऊन जायची आहे सीट कन्फर्मेशन रिसीट. सीट कन्फर्मेशन म्हणजे काय की तुम्हाला अलॉट झालेलं जे सीट आहे किंवा कॉलेज आणि कोर्स आहे ते तुम्ही पहिल्यांदा सेल्फ व्हेरीफाय कराल. सेल्फ व्हेरीफाय करणे म्हणजे काय? जेवढे डॉक्युमेंट्स तुम्ही अपलोड केलेले आहेत ते सर्व तुम्ही चेक करायचे की मी कोणता डॉक्युमेंट अपलोड केलेला आहे आणि तो डॉक्युमेंट माझ्याकडे जर ओरिजिनल असेल तर व्हेरिफिकेशन करताना येस म्हणायचं आहे की हा माझ्याकडे आहे. असे सर्व डॉक्युमेंट जे अपलोड केलेले आहेत ते तुमच्याकडे ओरिजिनल असतात, ते तुम्ही येस आहेत असं ऑनलाईन सिस्टमला सांगतात, त्याला म्हणतात सेल्फ व्हेरिफिकेशन. हे सर्व केल्यानंतर खाली तुम्हाला फ्रीज किंवा नॉट फ्रीज म्हणजेच बेटरमेंट किंवा ऑटो फ्रीज असा ऑप्शन असेल. जर ऑटो फ्रीज असेल तर तुम्हाला काहीच करण्याची गरज नाही, सरळ 1000 रुपये सीट निश्चिती फीस भरायची आहे आणि ही सीट कन्फर्मेशन रिसीट काढायची आहे. त्याच्यानंतर जर का तुम्हाला 2 किंवा 2 पेक्षा जास्तीचा ऑप्शन मिळालेला असेल आणि तुम्हाला ॲडमिशन घ्यायचं असेल तर फ्रीज हे ऑप्शन निवडायचं आहे. 1000 रुपये फीस कन्फर्मेशन फीस पे करायची आहे आणि त्याची सीट कन्फर्मेशन रिसीट काढायची आहे, ती रिसीट घ्यायची आहे आणि 2 पासपोर्ट साईज फोटो पण घ्यायचे आहेत. आता बघा, जे लोक गव्हर्नमेंट पॉलिटेक्निक ठाणे येथे ज्यांना 1 नंबरचा ऑप्शन मिळालेला आहे किंवा त्यांनी जो ऑप्शन त्यांना मिळालेला आहे तो त्यांनी फ्रीज करायचा असेल आणि ॲडमिशन घ्यायचं असेल तर अशा सर्वांना सांगतो की रिसीट कम एक्नॉलेजमेंट, सीट कन्फर्मेशन रिसीट या सर्व गोष्टी आम्ही तुम्हाला इथेच कॉलेजला देणार आहोत. त्याच्यामुळे तुम्ही घरी काहीही करण्याच्या फंदात पडू नका. तुम्ही एखाद्या वेळेस मिस्टेक करू शकता. तुम्ही ज्या कॉलेजला ॲडमिशन मिळत आहे तिथे जर डायरेक्ट गेलात तर तिथले अधिकारी तुम्हाला सेल्फ व्हेरिफिकेशन नंतर फ्रीज किंवा ऑटो फ्रीज हे करण्यासाठी मदत करतात. त्याच्यामुळे तुम्ही घरी नाही काही केलं तरी चालते, तुम्ही डायरेक्ट ओरिजिनल डॉक्युमेंट्स त्याचा 1 किंवा 2 झेरॉक्स सेट घेऊन गेलात तरी चालणार आहे आणि 2 पासपोर्ट साईज फोटो विद्यार्थ्याचे घेऊन यायचं आहे.
त्याच्यानंतर सर्वात महत्त्वाचं, फी किती लागणार. जर तुम्ही गव्हर्नमेंट पॉलिटेक्निक ठाणे येथे ॲडमिशन घेत असाल तर तिथे ओपन कॅटेगरीची फीज आहे 9,764. बघा, काही विद्यार्थ्यांचे इथे कन्फ्युजन होते की सर मी तर SC कॅटेगरीचा आहे परंतु मला ओपनची सीट मिळालेली आहे, मग मला ओपनची फीज भरावी लागेल की SC कॅटेगरीची. बघा, तुम्ही जे डॉक्युमेंट्स अपलोड केलेले आहेत SC ST OBC SBC NT EWS SEBC, तुम्ही जर का ते डॉक्युमेंट अपलोड केलेले असतील तर तुम्हाला तुमच्याच कॅटेगरीची फीस लागेल, भलेही तुम्हाला ओपन कॅटेगरीची सीट मिळालेली असेल. त्याच्यामुळे घाबरायचं नाहीये. सो 9,764 हे ओपन कॅटेगरीसाठी लागणार आहेत. जर तुमची OBC कॅटेगरी असेल तर तुम्हाला 6,764 ही फीस मी फक्त तुम्हाला गव्हर्नमेंट पॉलिटेक्निक ठाण्याची सांगतो आहे. इतर कॉलेजेसची फीस सरकारी किंवा निमसरकारी, ग्रँटेड आणि प्रायव्हेट कॉलेजची फीस वेगवेगळी असेल. तुम्ही त्या कॉलेजला पहिल्यांदा चौकशी करायची आहे, मगच तिकडे ॲडमिशनला जायचं आहे. त्याचनंतर SC ST SBC NT कॅटेगरीचे जे विद्यार्थी आहेत त्यांची फीज आहे 3,764 रुपये. त्याच्यानंतर गव्हर्नमेंट पॉलिटेक्निक ठाणे मुली, आता मुलींना बघा फ्री एज्युकेशनचा GR आलेला आहे. आजच मी सकाळी एक व्हिडिओ टाकलेला आहे की मुलींसाठी फ्री एज्युकेशन आहे. फ्री म्हणजे काय, कोणत्या मुली, EWS OBC SEBC कॅटेगरीच्या मुली आणि जे अनाथ आहेत त्यांच्यासाठी जी फीज आहे त्याच्यामध्ये फ्री ट्युशन फी असणार आहे. त्याच्यानंतर जी एक्झाम फीज आहे ती पण फ्री असणार आहे, परंतु जी इतर फी असते ती फीस तुम्हाला द्यावी लागणार आहे. मग ते सरकारी कॉलेज असो किंवा इतर कोणतेही प्रायव्हेट कॉलेज असो. म्हणजे काय, फ्री शिक्षण जरी म्हटलेलं आहे तरी पण फक्त ट्युशन फी म्हणजे शिक्षण शुल्क आणि एक्झामिनेशन फी म्हणजे परीक्षा शुल्क, ह्या 2 गोष्टी तुम्हाला फ्री आहेत. बाकीची जी इतर फी आहे ती तुम्हाला द्यावी लागणार आहे. तर जर का मुली ॲडमिशन घेत असली EWS OBC SEBCच्या गव्हर्नमेंट पॉलिटेक्निक ठाण्याला, तर त्यांच्यासाठी जी फीज आहे ती 3,764 किंवा यापेक्षाही आणखी कमी असू शकते, परंतु तुम्ही सेफर साईड एवढे पैसे आपल्या अकाउंटमध्ये ठेवायचेच आहेत. त्यानंतर सीट निश्चिती फी 1,000. बघा, ही 1,000 आणि यामध्ये 3,764 प्लस 1,000 म्हणजे 4,764 या लोकांनी EWS OBC SEBC यांनी ठेवायची आहे. SC ST SBC यांनी पण 1,000 प्लस हे 3,764 असे 4,764 रुपये ठेवायचे आहेत. OBC वाल्यांनी 6,764 प्लस 1,000 सीट निश्चिती फी. तुम्ही जर घरूनच भरून आणलेली असेल तर इथे तुमच्याकडे 1,000 रुपये नाही भरावे लागणार नाहीत. परंतु आज जसं की मी सांगितलं की ठाण्याला ज्या लोकांना ॲडमिशन घ्यायचं आहे त्यांनी सर्वांनी डायरेक्ट आपले ओरिजिनल डॉक्युमेंट्स, त्याचे 2 झेरॉक्स सेट, 2 पासपोर्ट साईज फोटो घेऊन इकडे यायचं आहे आणि त्यासोबत तुमच्याकडे तुमचा मोबाईल फोन असला पाहिजे, तुमचा लॉग इन ID, पासवर्ड तुम्हाला माहिती असला पाहिजे, कारण तुमच्या मोबाईलवर OTP आल्याशिवाय तुमची 1,000 रुपयाची फीस होत नाही, म्हणजे तुमची सीट निश्चिती होत नाही. त्याचप्रमाणे ॲडमिशन आम्ही जेव्हा तुम्हाला फायनल करतो त्यावेळेसही तुमच्या मोबाईलवर एक OTP येतो, तो OTP टाकल्याशिवाय तुमचं ॲडमिशन कन्फर्म होत नाही. म्हणून जसं डॉक्युमेंट्स तुम्ही आणणार आहात ओरिजिनल आणि झेरॉक्स सेट, जसे फोटो तुम्ही आणणार आहात, जशी फीस तुम्ही ऑनलाईन आणणार आहात, कॅश चालत नाही कुठल्याही परिस्थितीत गव्हर्नमेंट पॉलिटेक्निक ठाण्यामध्ये. तुम्ही सर्व फीज ही ऑनलाईन एक तर फोनपेने पे करा, पेटीएमने पे करा किंवा तुमच्या क्रेडिट किंवा डेबिट कार्डने पे करा किंवा इंटरनेट बँकिंगने पे करा. SBI कलेक्ट नावाची जी वेबसाईट आहे शासनाची त्यावर ही फीज आपल्याला पे करायची असते. सो तुम्ही या सर्व गोष्टी घेऊन यायच्या आहेत. ओपन कॅटेगरीचे विद्यार्थी 9,764 ही फक्त प्युअर फी आहे आणि 1,000 रुपये जी आहे ती सीट निश्चिती फी आहे, ही एक्स्ट्राची आहे, लक्षात ठेवा. ही कुठेही ॲडजस्ट केली जात नाही. सो हे झालं फी आणि डॉक्युमेंट्सबद्दल. मग एकदा का तुम्ही ॲडमिशन तुमचं स्क्रुटिनी झाली, तुमचे डॉक्युमेंट्स चेक झाले, तुम्ही 1,000 रुपये पे केले, त्याची पावती दिली, त्याच्यानंतर तुम्ही ॲडमिशनसाठी जी फीस लागते जी मी सांगितली तुम्हाला ती भरली की त्याची पावती तुम्ही सोबत घ्यायची आहे. मग ॲडमिशन झाल्यानंतर कोणत्या गोष्टी तुम्ही सोबत घेऊन यायच्या आहेत हे खूप महत्त्वाचं आहे. बघा, ॲडमिशनची पावती की ज्यावर कॉलेजचा शिक्का आणि अधिकाऱ्याची सही असेल आणि तुम्हाला कोणत्या ब्रँचला ॲडमिशन झालेलं ते पण तिथे असतं. कम्प्युटर इंजिनिअरिंग, सिव्हिल इंजिनिअरिंग, मेकॅनिकल इंजिनिअरिंग हे बघायचंही व्यवस्थित आणि तरच कॉलेजमधून निघायचं आहे. तुम्ही जी फीस भरलेली आहे त्याची पण पावती तुमच्याकडे असणं गरजेचं आहे, कारण ही पावती नंतर पुढे खूप तुमच्या उपयोगाची असते. तिची एक स्कॅन कॉपी करून ठेवायची, मेल करून ठेवायची स्वतःला. आणि हे सर्व दोन्ही गोष्टी घेतल्यानंतर
तुमचे सर्व डॉक्युमेंट्समध्ये फक्त आणि फक्त लिव्हिंग सर्टिफिकेट ओरिजिनल गव्हर्नमेंट पॉलिटेक्निक ठाण्यामध्ये जमा होते. बाकीच्या फक्त झेरॉक्स सेट आम्ही घेत असतो आणि बाकीचे सर्व ओरिजिनल डॉक्युमेंट्स स्क्रुटिनी झाल्यानंतर तुम्हाला परत केले जातात. त्यामुळे जाताना एक लक्षात ठेवायचं आहे की फक्त ओरिजिनल डॉक्युमेंटमध्ये आपण लिव्हिंग सर्टिफिकेट जमा केलेलं आहे आणि बाकीचे सर्व डॉक्युमेंट्स आपल्याकडे आहेत, हे पण तुम्ही लक्षात घ्यायचं आहे. आणि हे सर्व झाल्यानंतर ॲडमिशनची पावती घेतल्यानंतर, फीस भरल्याची पावती घेतल्यानंतर, आपले सगळे ओरिजिनल डॉक्युमेंट्स आपल्याजवळ ठेवल्यानंतर फक्त लिव्हिंग सर्टिफिकेट जमा करायचं आहे ओरिजिनल. शेवटी तुम्ही कॉलेजचा जो फर्स्ट इयरचा ग्रुप आहे व्हॉट्सअपचा तो जॉईन करायचा आहे. तिथे तुम्हाला स्कॅनर 3-4 ठिकाणी दिसेल. तुम्ही तो सर्वांसाठी एकच आहे. नंतर आपण तुम्हाला सेपरेट करणार आहोत, मेकॅनिकल इंजिनिअरिंग, सिव्हिल इंजिनिअरिंग वगैरे वगैरे. ते एकदाचं सर्व तिन्ही कॅप झाले की मग होईल. या व्हॉट्सअप ग्रुपमध्ये तुम्हाला सर्व सूचना पुढच्या येत असतील. आपल्या कॉलेज केव्हा सुरू होणार, कसला तुमचा टाइम टेबल असणार आहे, कोणती पुस्तकं घ्यायची, काय सगळ्या गोष्टी त्या व्हॉट्सअप ग्रुपवर येणार आहेत. त्याच्यामुळे तुम्ही प्रत्येकाने तो जॉईन करणे गरजेचं आहे. व्हॉट्सअप ग्रुप जॉईन करत असताना मम्मीचा किंवा पप्पांनी तो जॉईन करायचा नाही आहे, फक्त विद्यार्थ्यानेच तो जॉईन करायचा आहे. आलं लक्षात? सो अशा प्रकारे तुम्ही ॲडमिशनला 1 ऑगस्ट ते 6 ऑगस्टच्या दरम्यान यायचं आहे. बघा, उद्याच सगळ्यांनी गर्दी केली पाहिजे असं नाही. 6 तारखेला शक्यतोवर तुम्ही 6 तारखेनंतर जो शेवटचा दिवस आहे त्या दिवशी येण्याचं टाळा. ह्याचं कारण सांगतो मी तुम्हाला की 6 तारखेला जर काही एखादी त्रुटी असेल, एखादं डॉक्युमेंट तुमच्याकडे नसेल किंवा काहीतरी झालं, सिस्टममध्ये एरर आला, तर तुम्हाला प्रॉब्लेम येऊ शकतो. त्यामुळे 6 तारीख म्हणजे शेवटच्या दिवसापर्यंत आपण वाट बघायची नाही आहे. 5 तारखेपर्यंतच आपलं ॲडमिशन घेऊन मोकळं व्हायचं आहे. येत आहे लक्षात? आणि ह्याच्या व्यतिरिक्त जर का तुम्हाला वाटत असेल की सर माझ्याकडे तर लिव्हिंग सर्टिफिकेट नाही आहे, चला लिव्हिंग सर्टिफिकेट तुम्ही कुठेतरी जमा केलेलं असेल, ठीक आहे, तिथल्या ॲडमिशनची पावती घेऊन यायची. इथे आपल्याकडे एक प्रोफॉर्मा एन असतो, तो भरून द्यायचा. एक अर्ज लिहायचा प्रिन्सिपलच्या नावाने की मी 4 दिवसामध्ये किंवा 3 दिवसामध्ये मी ओरिजिनल लिव्हिंग सर्टिफिकेट भरून देईल, परंतु मला आता माझा प्रवेश द्या. सर नक्कीच तुम्हाला परमिशन देतील आणि तुम्ही 3 दिवसानंतर सांगितल्याप्रमाणे ते जमा करायचं आहे ओरिजिनल लिव्हिंग सर्टिफिकेट. एवढ्या सगळ्या गोष्टी आहेत. उद्याच्या दिवशी किंवा 6 ऑगस्टपर्यंत तुम्ही ॲडमिशनला येताना या गोष्टी घेऊन यायच्या आहेत. तुम्ही कुठल्याही कॉलेजमध्ये जा जिथे तुमचं ॲडमिशन झालेलं असेल तिथे. हा व्हिडिओ फक्त ज्यांचं ऑटो फ्रीज झालेलं आहे आणि ज्यांनी फ्रीज केलेलं आहे त्यांच्यासाठीच आहे. बाकीचं बेटरमेंट ज्या लोकांना करायचं आहे ते मी पुढच्या व्हिडिओत सांगेल. गुड लक.